आज डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी चौथा महिना चालू झाला. 4 महिन्यामध्ये एवढा फुटवा दाखवा कोणाच्या ऊसाला आहे कधी. तर IMCची फवारणी जानेवारीमध्ये घेतली होती. 2/1/2026 ॲग्री बुस्टर तुळशी आणि कॅल्शियमचं कॅन ही फवारणी जानेवारीतली आहे. फेब्रुवारीतला. त्यानंतर जुलैमध्ये IMCचे प्रॉडक्ट वापरले. मॅन्युअल 4 किलोची पिशवी. हो हो बघा ती 4 किलोची पिशवी आपली ना एक DAPचं काम करते. ती दाखवा पिशवी. तुमच्या पाठीमागे पिशवी ही 2 एकरला 4 पिशव्या वापरल्या. 900 रुपये किंमत आहे. त्यानंतर ॲग्रो बुस्टर तेव्हा ते ॲग्रो बुस्टर वापरलेलं आहे. हो दाखव की. याच्यामध्ये NPK, याच्यामध्ये काय आहे NPK आणि ह्या बॅगामध्ये काय आहे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला लागतात 16 घटक. NPK प्लस दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. तर ह्याच्यामध्ये सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य आणि ह्याच्यामध्ये NPK. त्यानंतर हे आपलं फ्लावर केअर आहे. फ्लावर केअरमध्ये त्यानंतर हे कीटकनाशक अळीसाठी थ्रिप्स, मावा, तुडतुडा टोटल म्हणजे जे कीड असते किडीसाठी. आणि त्यानंतर हे ॲक्टिवेटर सिलिकॉन बेस्ड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये स्टिकर म्हणून बी काम करते आणि जमिनीचा pH मेंटेन करत आहे. हे फवारणीला मी वापरले. ॲक्टिवेटर, तुळशी वापरली, कॅल्शियमचं कॅन वापरले. म्हणजे एका फवारणीचा खर्च आहे माझा 5,000 रुपये. 2 एकर 2 एकरचा फवारणी पण 2,500 रुपये. ती आज ऊस जो आहे तो आज बघितलेला तुम्ही किती फुटवा आहे. भरपूर शेवट 35. आणि प्रत्येक ते मोड जे आहे ना ते पॉवरफुल आहे. म्हणजे असं वीक नाहीये. प्रत्येकाची साईज सेम आहे. साईज सेम म्हणजे काय होणार ऊस कसं सेम वर येणार. टार्गेटच आहे माझं विदाउट केमिकल. ओके नाही नाही खूप चांगलं सर. रासायनिक खताचा एक दाणाही न वापरता माझं टार्गेट आहे 100 टनाचं. झालंच पाहिजे. कारण का एवढे दाट ऊस असल्यानंतर काही निघत नाही.